पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1 मराठी. फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. फिलिप्पीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. अभिनंदन. अभिनंदन. फिलिप्पी शहरातील अध्यक्ष व सेवक याचसह ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन त्यास येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमोथेय याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. पौलाची कृतज्ञता व आनंद. पौलाची कृतज्ञता व आनंद. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची भागीदारी तिच्यामुळे ते करतो आणि तुम्हा सर्वांसाठी जी माझी नेहमीची प्रत्येक विनंती ती आनंदाने करतो. ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभ केले आहे तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तरात व प्रतिपादनात तुम्ही सर्वजण मजसह कृपेचे भागीदार असल्यामुळे तुमचे स्मरण मी हृदयी बाळगतो. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी परमेश्वर माझा साक्षी आहे. वाचकांसाठी प्रार्थना. वाचकांसाठी प्रार्थना. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असे असावे आणि परमेश्वराचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी नीतिमत्वाची फळे त्यांनी तुम्ही भरून जावे. त्याच्या बंदिवासाचे सुपरिणाम. त्याच्या बंदिवासाचे सुपरिणाम. बंधुजन हो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या सर्व हुजुरातीत व इतर सर्वात माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली आणि प्रभूमधील बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूमध्ये उत्तेजित होऊन परमेश्वराचे वचन निर्भयपणे सांगावयाचे अधिक धाडस केले. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक मित्रभावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुज्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ख्रिस्त घोषणा होत असल्याबद्दल त्याला आनंद होतो. ख्रिस्त घोषणा होत असल्याबद्दल त्याला आनंद होतो. यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच. यात मी आनंद करतो व करणारच, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. जीवन की मरण कोणते चांगले? जीवन की मरण कोणते चांगले? कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला सांगता येत नाही. मी या दोहों संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण
हे त्यापेक्षा फार चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार. विश्वासात तुम्हास वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वाजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. यासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. धैर्य धरावे म्हणून बोध, धैर्य धरावे म्हणून बोध. इतकेच सांगावयाचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हास भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही, तरी तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही. हे त्यास त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे चिन्ह आहे आणि ते परमेश्वरापासून आहे. कारण त्याचवर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याकरता दुःखही सोसावे असा अनुग्रह तुम्हावर झाला आहे. मी केलेले युद्ध तुम्ही पाहिले व आता जे मी करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता ते तुम्हीही करीत आहात. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2 मराठी. फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2. फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2. ऐक्यासाठी विनंती, ऐक्यासाठी विनंती. यास्तव ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याचे काही भागीपण, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे एकमेकावर सारखी प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. नम्रतेविषयी विनंती, नम्रतेसाठी विनंती, नम्रतेसाठी विनंती. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्यांचेही पहावे. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थत्यागाचे उदाहरण, येशूच्या नम्रतेचे व स्वार्थत्यागाचे उदाहरण. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. तो परमेश्वराच्या स्वरूपाचा असूनही परमेश्वरासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे परमेश्वराने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. सच्छील तारणप्राप्तीचा पुरावा आहे, सच्छील तारणप्राप्तीचा पुरावा आहे. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो परमेश्वर आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी परमेश्वराची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना
ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत. असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवसासाठी कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतःला अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांसह आनंद करतो आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्यासह आनंद करा. तिमोथ्य तिमोथ्य तिमोथ्याला तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. अशासाठी की तुमच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा. तुमच्या गोष्टींची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समानशील माझ्याजवळ नाही. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण त्याची प्रतीती तुम्हास आली आहे की जसे मूल बापाची सेवा करते, तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. माझे काय होणार हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मीही लवकर येईन. एपफ्रोदीत एपफ्रोदीत तथापि एपफ्रोदीत माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा दूत व माझी गरज भागवून सेवा करणारा, याला तुम्हाकडे परत पाठविण्याचे अगत्य वाटले. कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांसाठी हुरहुर लागून तो चिंतातूर झाला होता. त्याला खरोखरच मृत्यू येण्याजोगे दुखणे आले होते. तथापि परमेश्वराने त्याचवर दया केली. ती केवळ त्याचवरच नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून मजवरीही केली. यास्तव मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पुन्हा पाहून आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यास्तव प्रभूमध्ये त्याचे आगत स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशाचा मान राखा. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जे उणे झाले ते भरून काढावे म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिलिप्पेकरास लिहिलेलं पत्र अध्याय 3 मराठी. फिलिप्पेकरास लिहिलेलं पत्र अध्याय 3. फिलिप्पेकरास लिहिलेलं पत्र अध्याय 3. ख्रिस्त प्राप्तीपुढे जात, कुळ, पुण्य वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही. ख्रिस्त प्राप्तीपुढे जात, कुळ, पुण्य वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही. बंधुजन हो, आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हास लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही आणि त्या तुम्हास दृढ करणाऱ्या आहेत. त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा, जे आपण परमेश्वराच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुनता झालेलेच आहोत. तरीही देहावरही माझा भरोसा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. ख्रिस्त प्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा, ख्रिस्त प्राप्तीकरता पौलाला लागलेली उत्कंठा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असा समजलो. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याचविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली आहे आणि त्या केरकचरा असा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी असलेले असे सापडावे. माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने
म्हणजे परमेश्वरापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी. म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे. मी इतक्यात मिळविले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. बंधुजन हो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. तर जितके आपण प्रौढ आहोत तितक्यांनी हाच भाव धरावा, आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला तरी परमेश्वर तीही तुम्हाला प्रकट करील. इतकेच की आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावे. पौलाचे अनुकरणीय उदाहरण. पौलाचे अनुकरणीय उदाहरण. बंधुजन हो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा, आणि आम्ही तुम्हास कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात त्याचकडे लक्ष असू द्या. कारण मी तुम्हास बहुत वेळा सांगितले व आताही रडत रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्याप्रमाणे चालणारे आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा परमेश्वर, आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टीवर असते. ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे. ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे. आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल, याची आपण वाट पाहतो. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. फिल्पैकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. सद्बोध. सद्बोध. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. प्रियजन हो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर रहा. मी युवदियेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. आणि माझ्या जोडीच्या हे खऱ्या सोबत्या मी तुम्हालाही विनंती करतो की ह्या ज्या स्त्रियांनी सुवार्तेच्या कामी मजबरोबर श्रम केले त्यांना सहाय्य कर. तसेच क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनी पुस्तकात आहेत असे माझे बाकीचे सहकारी यांनाही कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो. प्रभू जवळ आहे. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी परमेश्वराला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. बंधुजन हो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही ऐकण्यास योग्य, जो कोणी सद्गुणी, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले पाहिले ते आचारा. म्हणजे शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर राहील. फिलिप्पीकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता. फिलिप्पीकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता. मला
प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची मजविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीत होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन तिच्यात तृप्त राहण्यास मी शिकलो आहे. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक आहे. फिलिप्पीकरांनो, तुम्हासही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा फक्त तुम्हा वाचून कोणत्याही मंडळीने मजबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हाच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही, दोनदा पैसे पाठवले. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरतो. मला पाहिजे ते सर्व मज्जळ आहे आणि अधिकही आहे. तुम्हापासून आलेले दान एपफ्रदिताच्या हातून मिळाल्याने मला भरपूर झाले. ते जसा काय सुगंध, जसा काय परमेश्वराला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा परमेश्वर आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल. आपला परमेश्वर पिता याला युगानयुग गौरव असो. आमेन. शेवटचा निरोप. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो.